का आलायस? काय काम आहे? काम असं काही नाही आहे त्याच्यात. पण तुम्ही आज वहिनी साहेबांच्या बाजूने बोललात, त्यांच्या मागं ठामपणे उभं राहिलं, ते बघून बरं वाटलं. तू पण डबल डोलकी झालायस की? कधी मला ऐकवायला येतो, कधी दुसऱ्यांची वकिले करत गुणगान गायला येतो. तुझ्या मनात नेमकं चाललंय तरी काय? तुम्ही दोघांनी एकत्र यावे एवढंच वाटतंय. काय म्हणलं? तुम्ही दोघांनी एकत्र यावं एवढंच. या जन्मात तरी ते शक्य नाही थंड. आणि तू माझ्यापासून लांब राहशील तेवढं चांगलं आहे. असं कधी झालंय का? जे पासन कधी हिरो वेगळा झालाय ते पण या जन्मात शक्य नाही. थंड लांब राह. खोट्या लोकांच्या बाजूला थांबून तू पण खोटं बोलायला लागलेस की? हा, मला ज्ञान देतोयस? मी कशाला तुम्हाला ज्ञान देऊ? त्याच्यात जे मनापासून वाटते तेच बोलतो मी तुमच्याशी. मला माहिती आहे की तुम्हाला आता माझा राग येतो, तुम्हाला मारा असं वाटतंय, मला बोला असं वाटतंय. करा, मला मारा बोला काय वाटतं ते करा. पण मला एवढं माहिती आहे त्याच्यात की तुमच्या मनात वैदी वहिनींच्या बद्दल अजूनही प्रेम शिल्लक आहे. अहो, जगानं जे त्याच्यात बघितलेले नाहीत ना ते मी बघितले. बस झाला. एक तर मी तुला इथं बोललेलं नाही, त्यामुळे त्यांची वकिली करणं बंद कर. मी त्यांची वकिली करत नाहीये. मी जे वाटते तेच सांगायला आलोय फक्त. आणखी एक, मी तुमची साथ सोडलेली नाही आणि सोडणार पण नाहीये. अहो, तुम्ही माझं राम आहे, राम. राम? तुझ्या बोलण्यातच काय राम उरलेलं नाही. तू जर माझा खरा दोस्त असतास ना, तर माझ्या विरोधात गेलं नसतास. मी तुमच्या विरोधात गेलेलोच नाहीये. मी फक्त चुकीच्या बाजूच्या विरोधात गेलो. आपली दोस्ती, आपल्या दोस्तीवरचं प्रेम ते कधीच कमी होणार नाही. झाला ड्रामा थंड जाणे घेत ना. आणि जाऊन सांग तुझ्या वहिनी साहेबांना, मी जे काय केलं ते एक माणूस म्हणून केलं. त्यांची बाजू घेऊन काय उपकार नाही केलं त्यांच्यावर. जाणीक जा. ठीक आहे, मी जातो. मी परत येणार आहे. असं सहजासहजी सोडणार नाही तुम्हाला. त्याला सांगते मला ना खरंच चुकल्यासारखं वाटतं. तुमचं बोलणं, तुमचं ओरडणं, तुमचं मारणं ह्याच्याशिवाय जगाची सवय नाही राहिली आता. अहो, महादेवाच्या मंदिराला नंदीश्वर शोभा असती काय? तंडर जा. जाणीक जा. लय झालं तुझं. मला तर कोणाची गरज नाहीये. जा तू. वैदू, अरे शांत हो बघू. नको एवढं मनाला लावून घेऊ. तुला म्हटलं होतं ना मी, ही माणसं तुझ्या विरोधात कटकार असताना काहीतरी करतायत. तुझ्या पप्पांना पण काय दुर्बुद्धी सुचलेली काय माहित. सतत आपला पैसा पैसा पैसा. एवढा पैसा काय सोबत घेऊन जाणार का काय माहित. जाऊ दे, सोड. ए बाळा, झालं गेलं विसरून जा. हा आई, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. तुला आठवतं, कबड्डी स्पर्धेसाठी आले होते रमावतीत. किती वर्षांनी आले होते ना मी घरी. आम्ही मॅच पण जिंकलो होतो आई. मॅच झाल्यावर तू आणि तायडी सतत मला समजवत होता, निघून जा, नको राहू तिथे, दिल्लीत जा, पुढचं शिक्षण घे. नाही ऐकलं ना मी.
मी हट्ट केला तेव्हा जर तुझं ऐकलं असतं ना ती नोकरी मिळाली असती ना, लग्न झालं असतं ना, तेज प्रतापच्या प्रेमात पडले असते. ज्या माणसावर माझं सर्वात जास्त प्रेम आहे नाही माझ्याकडे साधं बघतही नाहीये ग. माझ्याकडे बघताना त्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त राग, तिरस्कार, चीड असते. संपलंय आई, सगळं संपलंय. हे वैधू नाही, अजिबात नाही, काही संपलेलं नाहीये. आणि असं कशाला बोलतेस तू? काय व्हायचं बाकी आहे अजून? सांग ना, अजून काय व्हायचं बाकी आहे माझ्या आयुष्यात? वैधू अगं बाळा, असं का बोलते तू? तू आठव, मला फोन केलास तेव्हा काय म्हणलीस? आई, ही माझी लढाई आहे आणि मी लढणार. तू हरण्यातली नाहीयेस आणि माझी वैदू कधीच हार मानणार नाही. हे बघ, तू लढ. हं? आम्ही सगळे सोबत आहोत तुझ्या. आणि मी पण. अगदी खरं बोललात तुम्ही सुमनताई. आपली वैद्य आहे ना, खूप लढाऊ आहे, धीराची आहे. हा, आता तिच्या बाबतीत जी काही घडतंय त्यामुळे तिला जो त्रास होतोय ना तो कळतोय मला. पण ते म्हणतात ना, खऱ्याच्या पाठी म्हसोबा, तसं झालंय. खरं तर ना सुमनताई, मी तुमची माफी मागायला हवी. अहो पुष्पाताई, आमच्या डोळ्यासमोर तुमच्या मुलीला घरात काय काय सहन करावं लागतंय आणि मी काहीच नाही बोलू शकत. कसं बोलणार ना, हातात दगडाखाली आहेत आमची. खरंच माफ करा. ऐका ना पुष्पाताई, तुम्ही नका माफी मागू. आता जगाची रीतच आहे तशी, त्याला आपण तरी काय करणार? सासरी गेल्यावर नेहमी पोरीनाच सगळं पाहावं लागतं. माझी आई म्हणायची, लग्नाआधीच्या आयुष्यापेक्षा लग्नानंतरचं आयुष्य खऱ्या अर्थानं बदलतं. म्हणजे तिने सगळं सहन करावं असं नाही म्हणायचं मला, पण माझी खात्री आहे, माझी वैदूनं सगळं नीट कर. अगदी खरं आहे. पण वैदेही, या सगळ्यात ना एक गोष्ट चांगली झालीये, ज्याच्याकडे तुझं दुर्लक्ष झालंय. बाबूनं सगळ्यांसमोर, त्या माईसमोर तुझी बाजू घेतली ग. हे पण काही कमी नाहीये. हो का? बघ, तू काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या सोबत. बरोबर बोलतात पुष्पाताई, सगळं छान होणार आहे वैदू, नको काळजी करूस तू. तिनं काशीनाथाला कौल लावलाय. बर, मी निघते आता, घरी वाट बघत असतील हे. तू काळजी घे, काही लागलं ना तरी मला लगेच फोन कर. पुष्पाताई, सुमनताई, नका काळजी करू. तुमच्या वैदूकडे लक्ष आहे माझं. येते. याला म्हणतात लागलेल्या आगीत हात शेकून घेणं. चला, एकंदरीत मला जे आणि जसं हवं होतं ते आणि अगदी तसंच घडतंय.
वैदी बाळ तू काही खाल्लंयस का? मी पण काय तुला विचारते, पाठवते हा. कारभारीन बाई, अच्छा इथे आहे तुम्ही. हो कारभारीन बाई. काय झालं असं का बघताय? फॉरेनर दिसतोय काय मी? हा अच्छा हे वय दाढी वाढवलेलं सिक्रेट मिशन वर आहे मी. हा म्हणून वाढवली. काय अवतार केले अस्वलासारखा. शोभते का तुम्हाला या? आणि ड्युटी सोडून इथं कसं काय? मग काय करू, व्हायरल झाली नाती होती म्हणून बाजूला ठेवली ड्युटी. इकडे या. या. बसा. हे काय ऐकतोय आम्ही? हा कधी सुनबाई कधी सासूबाई. हा म्हणजे अख्ख्या राज्यात इलेक्शनचं वारं सुरू आहे, पण सगळ्यांचं लक्ष रमावते ते. हे सुनबाईंचं पारडं एवढं जड कसं काय? सासूबाईंची पॉवर जरा कमी झालेली दिसते. गोष्टी बंद करा, तुमच्या फालतू गोष्टी. हे पावर बिवर कमी झालेली नाही. माझी माई वागीन आहे, वागीन. आलं का लक्षात? आणि मोठे शान आहे. मिसेस गोष्टी आम्हाला फक्त एवढंच वाटते की तुमच्या माई जरी वाघे नसल्या तरी हे जंगल सुनबाईंचं आहे आणि त्यांनी तुमच्या वाघिणीची शेळी केली आहे. शेळी. काय म्हणले? कुठं काय? शेळी म्हणली आता. खेळी. खेळी म्हणलो मी. हा राजकारणात खेळी महत्वाची असते. ते काय पण असलं ना तरी एक गोष्ट सांगू का तुम्हाला? वैद्याने किती पण ठरवलं का नाही, तरी शेवटी जिंकणार माझी माईच आहे. कारण माझ्या माईची खेळी माहित नाही कोणाला. शेवटी गुलाल कुणाचा उडणार? माई साहेबांचाच. हेच म्हणालो मी. हा आता आलेत का नाही ड्युटीवर ना, प्रेशवान गप्पा सरा. कळलं? माई साहेबांचे जिंकणार आहेत. पडा गप. जिंकून जिंकून जिंकणार कोण? माई साहेबांची आहेच कोण? आमच्या कारभारीबाईंना मांडलं पाहिजे बरं का. म्हणजे कॉन्फिडन्स असावा तर असा. यांचा प्लॅन यावेळेस बी फ्लॉप होणार आहे बरं. पण कॉन्फिडन्स मला एक कळत नाही, माहिली की फ्लॉप होणारे प्लॅनच का बनवतात? जावई बापू, थोडं बोलायचं होतं. हे जसं वागले त्याचा राग तुम्हाला येणं साहजिक आहे, पण तो राग तुम्ही वैदेहीवर धरायला नको होता. बघा, तुमच्यात नक्की काय गैरसमज झालेत ना मला नाही माहित, पण एकच सांगते, संसाराचा गाडा ना 2 चाकांवर चालतो. त्यातलं एक जरी चाक डगमगलं ना तर संसाराचा गाडा गैरसमजाच्या चिखलात जाऊन रुळतो. तू त्यातून बाहेर जरी निघाला ना तरी त्याची राड कायम तशीच राहते. चाक सध्या एकटं पडलं. एक दिवशी जाऊन ना एकदा बोला. बोलाल ना? जावई बापू, बघा, माझ्या वैदूचं काही चुकलं असेल ना तर मी हात सोडते.
मी 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 पदर पसरते तुमच्या समोर. हे बघा, पण असं नका करू. बोला तिच्याशी. एकटी पडली होती, बोला तिच्याशी. अहो, काय करताय तुम्ही? उठा बरं तुम्ही. उठा उठा तुम्ही. बसा इथं, बसा या. बसा. हे घ्या. जावई बापू, हे बघा आई, हे सगळं मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांनाच विचारलं तर बरं होईल. आणि हे सगळं का झालं, त्या अशा का वागल्या, त्यांच्यामुळे आमच्यात दुरावा का आला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच तुम्हाला देतील. कारण मला जे उत्तर मिळायचं होतं ते मिळून झाले. आणि तुम्ही मला का सांगताय त्या जे वागलेत ना ते सॉरी सॉरी ऐका ना जावई बापू, बघा, माफी नका मागू तुम्ही. तुमच्या रागाचं काही वाईट नाही वाटत हो. तुम्ही मला मुलासारखेच आहात. पण एकदा, फक्त एकदा तुम्ही वैदेहीशी बोला ना. तिला ना आता तुमच्या आदराची ना सगळ्यात जास्त गरज आहे. एकटी पडली होती, खऱ्याच्या खोट्याच्या नात्यांच्या गुंत्यांमध्ये ना पार अडकून बसली. बघा, थोडा वेळ, फक्त थोडा वेळ तुमचा राग आहे ना जरा बाजूला ठेवा आणि एकदा वैदूला ना समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्या परिस्थितीतून जाते ना फार भयंकर आहे हो. तुम्हाला त्याची कल्पना पण नाही यायची. हो, एवढी घट्ट तर मी पण नाहीये. तीच तिचा आधार आणि तिची सावली म्हणून उभी आहे. म्हणजे तुम्ही नेमकं काय आणि कशाबद्दल बोलताय? म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला. वैदेचं वागणं तुम्हाला चुकीचं वाटत असेल. आई, हे बघा, मी एक गोष्ट तुम्हाला आत्ताच क्लिअर करतो, जे मी मगाशी सगळ्यांसमोर पण बोललोय. कितीही काही झालं तर वैदेही बाहेर खाली वागणार नाहीत, हा विश्वास आहे मला, खात्री आहे मला. कारण त्यांच्यावर तुमचे संस्कार आहेत. पण आई, वाईट या गोष्टीचं वाटतंय की तुमच्याकडनं हा एक गुण सोडता बाकी सगळे गुण त्यांनी त्यांच्या वडिलांकडनं घेत म्हणून ते अशा वागतायत. तर त्यांचंच रक्त आहे म्हणल्यावर काय बोलणार? नाही, काय म्हणलं? त्यांचं रक्त नाही. म्हणजे म्हणजे वैदू आमची मुलगी नाही. काय? हो,
तुम्ही हो वैदू ना एवढीशी असताना हे घेऊन आले माझ्याजवळ. तेव्हा ती कोण आहे, कुणाची पोर आहे, काही न विचारताना तेव्हापासून आजपर्यंत तिचा फक्त सांभाळ केलाय मी. हे जेव्हा तुमच्या घरातून पैसे घेऊन गेले त्या दिवशी हाकललं तुम्ही तिला घरातून. वैदू आली होती घरी जाब विचारायला त्यांना. यांच्यात आणि तिच्यात एवढं कडाक्याचं भांडण झालं की त्यांनी सुद्धा तिला घराच्या बाहेर हाकलून दिलं. तिला म्हणाले तू आमची लेक नाहीये. ऐकून ना पायाखालची जमीनच सरकली. अहो तिला आता असं वाटायला लागलंय जावई बापू की ती एकटीच आहे. या जगात तिच्यासाठी कोणीच नाहीये. नाहीये ना बाप आहे, न सासर आहे, न माहेर आहे, न नवरा, कोणीच नाहीये. ऐकू काय काय बोलते तुम्ही? म्हणजे त्या खरंच तुमची मुलगी हेच सत्य आहे. म्हणून जावई बापू, म्हणून तुम्हाला एवढ्या कळकळीने सांगते, वैदूशी बोला. एकटी पडली अहो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. एक मिनिट. तुम्ही आणि एजंट त्यांचे आई वडील नाही आहेत, तर मग त्यांचे खरे आई वडील कोण आहेत मग? मलाही नाही माहित हो. म्हणजे मला माहित असतं ना तर माझ्या वैदूला ना मी असं कधीच एकटं पडू दिलं नसतं. ते एकच सांगते, ते बघा तिला माझा तुमचाच आधार आहे. बघा, मी हात जोडते तुमच्या समोर, पण एक नवरा म्हणून तिला सांभाळा. एकटी पडली होती, तिला तुमच्याशिवाय तर कोणीच नाहीये. तिच्याशी बोला, तिला सांभाळून घ्या.